आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। रविवारी 26 जुलै रोजी सुरेखा न्यारे यांचा त्यांच्याच गावातील प्रकाश उर्फ बाबू पाटील यांनी खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी फिर्याद देताना सुरेखा न्यारे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले असल्याचा आरोप मयत सुरेखा न्यारे यांच्या नातेवाईकांनी केलाय। याबाबत त्यांनी ही घटना चुकीची असून सुरेखा न्यारे यांना मारण्यासाठी प्रकाश उर्फ बाबू पाटील यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी आणि अन्य यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं तात्काळ अटक करून मयत सुरेखा न्यारे यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्यासह शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना देण्यात आलं। दरम्यान यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक SM सूर्यवंशी यांनी दिलेली निवेदनं स्वीकारणं आणि ग्रामस्थांना आवाहन करत या प्रकरणी पूर्ण खोलाचा तपास केला जाईल, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून पीडित महिलेला न्याय कसा देता येईल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। आपण देखील तपास कामासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं सांगितलं। सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांचा मुलगा माझ्या आईचा खून रविवारी प्रकाश पाटील व त्याची पत्नी मंगल पाटील व त्याच्या घरातल्यांनी प्लॅनिंगपूर्वक हेतूने माझ्या आईचा खून दागिने व पैशाच्या वादातून केला। त्यानंतर माझ्या आईची बॉडी डिस्पोज करण्यासाठी मुंबईला घेऊन गेले। त्यामध्ये प्रकाश पाटील याचा भाचा संदेश पाटील हाही इन्व्हॉल्व होता आणि ह्या सर्वांना फाशी शिक्षा व्हावी हीच माझी विनंती। जी आमच्या सरपंचाची जी हत्या झालेली आहे त्यामध्ये या पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे आणि ही बॉडी संगनमताने डिस्पोज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तर आज आपण सोशल मीडियावरती पण बघतोय की या बाईचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्यामध्ये मला एवढंच बोलायचं आहे की ज्या माणसाने खून केला त्या माणसाचं तो खरं बोलेल हे कशावरून? तो माणूस साफ खोटं बोलतोय आणि या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यामध्ये जे जे इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांना यामध्ये सजा झाली पाहिजे आणि आमच्या सरपंचांना हा न्याय मिळालाच पाहिजे। नमस्कार, मी सचिन पाटील। पीडित महिला सुरेखा शिवाजी न्यारे आमची बहीण असून तिच्यावरती जो आता रविवारी तिथं निर्गुण खून केला, हा खून फक्त पैशाच्या आर्थिक व्यवहारासाठीच केलेला आहे। मीडियावरती जे आपण सध्या जे व्हायरल चाललेलं आहे, जे अनैतिक संबंध, लग्नासाठी दबाव वगैरे, हे पूर्णपणे खोटं आहे। त्यासाठी सर्व मीडियांनी इव्हन आमच्या पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या बहिणीला याच्या सगळ्या गोष्टीतून पूर्ण सबळ पुराव्यानिशी चेक करून आमच्या बहिणीला प्रॉपर न्याय द्यावा आणि या सगळं घराची जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। धन्यवाद। सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे ही महिला आज जे काय पेपरला दिलेले आहे लग्नाची खोटी वार्ता, जे तिच्यावरती शिंतोड जे उडवलेले जात आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि आमच्या गावच्या सरपंच महिलेला तो न्याय मिळावा। आज निराधार महिलांची खळबळ या शाहूवाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात उडालेली आहे, तर ह्याचा न्याय ह्या माध्यमातून आम्हाला हो मिळालाच पाहिजे।